आईने दुपारच्या जेवणाला चिंबोऱ्या घेतल्यात म्हणून मी आज पाट्यावर वाटण करणार आहे. कोथिंबीर, खोबरं आणि लसूण. मिरची पण आहे, पण मिरची मी कापून टाकणार आहे कारण वाटण करताना ते हाताला झोंबेल. आता मी पाट्यावर वाटलेल्या वाटणाच्या चिंबोऱ्या करणार आहे. मला खरं सांगा, कोणी कोणी पाट्यावर वाटलेल्या वाटणाची भाजी खाल्ली आहे? कमेंट करून नक्की सांगा. मी फक्त कोथिंबीर, लसूण, खोबरा घेतलाय, मस्त पीस पीस असा केलाय. पाट्यावर वाटण्याची चवच वेगळी असते. आता मी चिंबोऱ्या 2 ते 3 पाण्यामध्ये मस्त अशा धुवून घेतल्या आहेत. नेहमी जशी बनवते तशीच आज मी भाजी बनवली आहे. बारीक चिरलेलं टोमॅटो आणि मिरची, खोबऱ्याचं वाटण मस्त असं त्यांना भाजून घेतलंय. आता मसाले टाकून थोडेसे तेल सुटेपर्यंत शिजवून घ्यायची. मस्त ग्रेव्ही तयार करून नेहमी वापरते तेच मसाले आहेत. धनिया पावडर, हळद, लाल मसाला. मस्त असं तेल सुटेपर्यंत शिजलं की मीठ टाकून घेतलं. मस्त खोबऱ्या वाटण्याची ग्रेव्ही कशी तयार झाली आहे बघू शकता. वाटण करताना आत्याने शेकटाच्या शेंगा आणल्या. आत्या बोलली चिंबोऱ्यांमध्ये अजून चांगल्या लागतात. मग काय, चिंबोऱ्या टाकून 2 ते 3 ग्लास पाणी टाकून घेतला. उकळी येण्याची वाट बघत होती. 1-2 उकाल आला की शेकटाच्या शेंगा मी बारीक कापून घेतल्या आहेत. त्यांना मस्त धुवून असे उकळी येण्याची वाट बघत होती. भाजीला उकळी आली का मग शेकटाच्या शेंगा टाकून घेतल्या. 15 ते 20 मिनिटात मस्त अशी चिंबोऱ्यांची भाजी तयार झाली. शेकटाच्या शेंगा आणि चिंबोऱ्यांची भाजी खूपच छान मस्त लागते. तुम्ही पण नक्की करून बघा आणि खाऊन बघा. आणि तांदळाची भाकर कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा. आणि पाटा गोटा